के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण 8 ऑक्टोबर 2022 रोजी झालेला जो कंबाईनचा पूर्वपरीक्षेचा पेपर आहे तो आपण डिस्कस करतोय। याच्या अगोदर आपण कंबाईनचा पूर्वपरीक्षेचा 2021 चे सर्व इन डिटेल एनालिसिस आपण घेतलेला आहे। शिवाय जो राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 चा पेपर आहे तो देखील आपण इन डिटेल एनालिसिस घेतलेले आणि आता कंबाईनचा हा 2022 चा पेपर जो आहे याचा आपण डिटेल एक्सप्लेनेशन पाहतोय। तत्पूर्वी थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे बुक्स आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक हे समाजसुधारकांवरती पुस्तक आहे, साहित्यिक भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती, महाराष्ट्राचा भूगोल खतीब सरांचं पुस्तक आहे, महाराष्ट्राचा भूगोल खतीब सर। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास हे इतिहासाचं पुस्तक आहे, लुसंटचं सायन्सचं पुस्तक आहे जे इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे, त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम आपल्या के सागर पब्लिकेशनने केले। मूळ लेखक तेच आहेत प्राध्यापक रवी भूषण। पुस्तकाचं नाव आहे के सागर सामान्य विज्ञान। राज्यसेवा पूर्वपरीक्षा 4 जून 2023 रोजीची काय झाली होती त्यातील 22 पैकी 19 प्रश्न या पुस्तकातील होते व 23 जानेवारी 2022 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये 23 आउट ऑफ 23 प्रश्न याच पुस्तकातील होते, हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणजे लुसंटचं हे काय रिव्हिजन साठी असणारं बुक आहे, वन लाइनर स्वरूपामध्ये अत्यंतिक उपयुक्त असलेलं पुस्तक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक व्ही पाटील। पॉलिटीचं पुस्तक के सागर पब्लिकेशनचं अत्यंतिक गाजलेलं पुस्तक आहे, पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र, के सागर पब्लिकेशन। त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन 87वी आवृत्ती असलेला आपला गट ब व गट क संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजे कंबाईनसाठी असलेला ठोकळा आहे, ज्या काही सर्वच्या सर्व पोस्ट आहेत, PSI, STI, ASO, सब रजिस्ट्रार। त्याच्यानंतर खाली गट क च्या एक्साइज इन्स्पेक्टर, त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट, क्लर्क आणि तांत्रिक सहाय्यक या सगळ्या अटीच्या अटी पोस्टसाठी अत्यंतिक उपयुक्त असलेला हा ठोकळा आहे। शिवाय याच्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प देखील इन्क्लूड केलेला आहे। शिवाय मानव विकास अहवाल असतील, जागतिक शांतता निर्देशांक असेल, हंगर इंडेक्स असेल, हे सर्वच्या सर्व इंडेक्सेस याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। त्याच्यानंतर समग्र अंकगणित हे देखील जसं बुद्धिमापनचं पुस्तक आहे तसं अंकगणितचं देखील पुस्तक आहे। PSI, STI, ASO पूर्वपरीक्षा विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह हा क्वेश्चन पेपरचा सेट आहे। शिवाय याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेले जी आता PDF मी तुमच्या पुढे एक्सप्लेन करतोय किंवा पाठीमागे 2021 च्या पेपरच्या पूर्वपरीक्षेची जे काय PDF मी तुमच्या समोर एक्सप्लेन केलेली आहे ती याच बुक मधील घेतलेली आहे। 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणात्मक याच्यामध्ये समावेश केलेला आहे। महाराष्ट्रातील इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर के सागर व प्राध्यापक व्ही पाटील असं इतिहासाचं पुस्तक आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण पॉलिटीच्या अँगलनं काही क्वेश्चन पाहत होतो। 20 नंबरचा क्वेश्चन आहे। तत्पूर्वी काल एक आपण कन्सेप्ट बघितला कालच्या लेक्चरमध्ये की त्याच्यामध्ये ह्याच क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे 17-18 नंबरचा की राज्य लोकसेवा आयोगाच्या संदर्भात क्वेश्चन विचारला होता। तर त्यावेळेस मी सांगताना तुम्हाला सांगितलं होतं, त्याच्याच अनुषंगाने अजून एक पॉइंट मला तुम्हाला सांगितलाय। आपल्याला माहिती आहे की कलम क्रमांक 315 नुसार UPSC आणि MPSC म्हणजे राज्य लोकसेवा आयोग आणि संघ लोकसेवा आयोग अशी तरतूद केलेली आहे 315 मध्ये। आणि 319 मध्ये सदस्यांच्या संदर्भात सांगितलेलं आहे की बाबा सदस्य असल्यानंतर त्याची पुढे नेमणूक कशी होऊ शकते। तर लक्षात ठेवा, जो MPSC चा अध्यक्ष असतो, नीट लक्षात ठेवा, MPSC चा अध्यक्ष आहे, जो MPSC चा अध्यक्ष आहे हा उद्या पुढे जाऊन UPSC चा सदस्य होऊ शकतो, त्याच्यानंतर UPSC चा अध्यक्ष देखील होऊ शकतो। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे। आयोगाने याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे। म्हणजे वरच्या साईडला जसे सदस्य, जर MPSC चा सदस्य असेल, बघा MPSC चा सदस्य हा उद्या UPSC चा सदस्यही होऊ शकतो, अध्यक्षही होऊ शकतो, तसं MPSC चे अध्यक्ष हे देखील UPSC चे अध्यक्ष, UPSC चे सदस्य होऊ शकतात। परंतु या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की जो काही UPSC चे अध्यक्ष असतील, बघा जो कोणी UPSC चे अध्यक्ष असतील ते UPSC चे अध्यक्ष खाली कोणतेही सदस्य होऊ शकत नाहीत। म्हणजे UPSC चे सदस्य ते होऊ शकत नाहीत, म्हणजेच MPSC चा सदस्य व्हायचा तर काय विषयच येत नाही। म्हणजे MPSC किंवा राज्य लोकसेवा वेगवेगळे आयोग आहेत त्याचे देखील अध्यक्ष
UPSCचा अध्यक्ष हा कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष होऊ शकत नाही, शिवाय सदस्यही होऊ शकत नाही. ही गोष्ट विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात ठेवली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर 20 नंबरचा आपला हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन बारकाव्याने वाचायचा. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. ऑलरेडी ह्याच्यावरती PYQ येऊन गेलेला आहे. तुम्हाला मी काय सांगितलं, पॉलिटी ह्या सेक्शन मधले क्वेश्चन काही कॅन्सल झाले. 10च क्वेश्चन होते, पण 10 पैकी विद्यार्थ्यांना 7 ते 8 मार्क पडण्यासारखे 100% पॉलिटीचे क्वेश्चन होते. म्हणजे आउट ऑफ मार्क्स घेण्यासारखा हा पॉलिटीचा सेक्शन होता. आता बघा 20 नंबरचा सेक्शन आहे. 20 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणी झालाय का? झालेलं आहे. कलम घेतलेले पाठीमागच्या वेळी कलमांच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं 163, 164 आणि 167 तिन्हीच्या तिन्ही कलम लक्षात ठेवायचे आणि तिकडे 78 कलम लक्षात ठेवायचं. ओके, मग आता बघा 20 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज संदर्भात नाही असं विचारलेलं आहे. ह्या नाही वरती लक्ष ठेवायचं. म्हणजे पंचायत राज, बेसिक पंचायत राजचा अभ्यास करत असताना ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती वरचीवर बघून घ्यायची की तिची रचना काय असावी. पण ग्रामपंचायत आणि झडपीवरती क्वेश्चन असतात म्हणजे असतात. त्याच्यानंतर सुरुवातीची जी काही पंचायत राजची आखणी झालेली आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या पंचायत राज असेल, भारताच्या लेवलला पंचायत राज असेल, वेगवेगळ्या समित्या असतील, त्या समित्या कशासाठी होता, समिती कुठली कुठली होती, याच्यावरती क्वेश्चन आयोगाने वारंवार विचारले. बेसिक लेवलला प्रिलिम्सला क्वेश्चन विचारले जातात, जास्त डेप्थ मध्ये जात नाहीत ते. त्याच्यामुळे वरचीवर माहिती असणारा हा अपेक्षित क्वेश्चन आहे. काय विचारले, पंचायत राज संबंधात खालीलपैकी कोणती समिती नाही. पहिली समिती दिली आहे अशोक मेहता समिती. अशोक मेहता समिती तुम्हाला माहिती आहे 1 नंबरला बळवंतराय मेहता समिती आली होती. बघा थोडा अभ्यासाचा पार्ट आहे की सगळ्यात सुरुवातीला बळवंतराय मेहता एक नंबरला बलवंतराय मेहता ह्या बलवंतराय मेहता समितीच्या नुसार तीन स्तरीय पंचायत राजची स्थापना आपण केली होती. मग ह्या जसं बलवंतराय मेहता वरती भारताच्या संदर्भात आहेत, तसं खाली महाराष्ट्राच्या बाबतीत वसंतराव नाईक समिती आहे. दोन्ही ठिकाणी आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. बळवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार आपण 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारली. सेम तसंच महाराष्ट्राच्या बाबतीत वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार आपण 3 स्तरीय पंचायत राज समिती स्वीकारल्या. पण मग 3 स्तरीय पंचायत राज स्वीकारलं. 3 स्तरीय म्हणजे काय, गावामध्ये ग्रामपंचायत, तालुका पातळीवरती पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद, हे झाले 3 स्तर. बघा गावामध्ये ग्रामपंचायत असते, तालुक्याच्या लेवलला गेलो तर आपण पंचायत समिती असते, आणि पुढे जिल्हा परिषदला जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो तर जिल्हा परिषद. झाली का 3 स्तरीय. मग आता हा जो काय अशोक मेहता होता हा 2 नंबरला आला होता. 2 नंबरला म्हणजे 2-3 नंबरला आला होता. पण ह्या अशोक मेहतानं 2 स्तरीय पंचायत राज व्यवस्था सांगितली. बघा ह्या बलवंतराय मेहता यांनी आपण तर 3 स्तरीय स्वीकारलेले, आपल्याला माहिती आपण 3 स्तरीय स्वीकारली, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ही आपण 3 स्तरीय स्वीकारलेले. पण अशोक मेहता जे काय होते, ह्या अशोक मेहता यांनी 2 स्तरीय पंचायत राज समिती सांगितलेली होती. आयोगानं या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे की अशोक मेहता समितीच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा, आणि तिथे सांगितले यांनी 3 स्तरीय सदस्य समिती सांगितली. तर 3 स्तरीय सांगितले का, नाही, त्यांचा विरोध होता की ती जे काय मधला स्तर आहे, कुठला, तालुका लेवलचा पंचायत समितीचा स्तर तुम्ही कॅन्सल करा, असं अशोक मेहता यांचं म्हणणं होतं. बघा तालुका लेवलचा जो काय पंचायत समितीचा मधली चेनच ठेवू नका, जिल्हा परिषदेकडून डायरेक्ट जे अनुदान येणार आहे ते डायरेक्ट ग्रामपंचायतला द्या, मधला स्तर जो काय पंचायत समितीचा आहे तो तुम्ही वगळून टाका, असं ह्या अशोक मेहता समितीचं म्हणणं होतं. मग आता आपल्याला क्वेश्चन कडे येऊ आपण. क्वेश्चन काय विचारलाय, खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज संबंधात नाही म्हणते नाही. अशोक मेहता तर आहे ना, अशोक मेहतानं ऑलरेडी 2 स्तरीय पंचायत राज व्यवस्था सांगितली, म्हणजे पहिला ऑप्शन बरोबर आहे, ती पंचायत राज संदर्भात आहे. पुढचं 2 नंबरचा ऑप्शन राजमन्नार समिती. तर ही जी काय राजमन्नार समिती होती ही केंद्र राज्य संदर्भात होती. ऑलरेडी
केंद्र राज्य संदर्भात असलेली समिती कोणती असं आयोगाने ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. म्हणजेच राजमन्नार समिती ही केंद्र राज्य संबंध या संदर्भात कमिटी होती. बघा, राजमन्नार कमिटी ही केंद्र राज्य समिती याच्या संदर्भात होती. थंगन समिती आणि एल.एम. सिंघवी समिती, ही एल.एम. सिंघवी आणि थंगन समिती ह्या दोन्हीही समिती पंचायत राजच्या संदर्भात होत्या. म्हणजे आता लक्षात घ्या, पंचायत राज संदर्भात बोर्डवरती मी आता सध्या तर 4 समित्या सांगितल्या. बघा, सॉरी 5 सांगितल्या. पहिली बलवंतराय मेहता, 1 नंबरला बलवंतराय मेहता. ह्या बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीनुसार राजस्थानमध्ये नागोल जिल्ह्यामध्ये पंचायत राजची स्थापना झाली, सुरुवात झाली. बरोबर. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भात वसंतराव नाईक समिती. उद्या जर फिरवून प्रश्न विचारला तर आपल्याला लक्षात पाहिजे, बलवंतराय मेहता समिती पंचायत राज संदर्भात आहे, 3 स्तरीय त्यांनी सांगितले. त्याच्यानंतर अशोक मेहता आले, ते म्हटले पंचायत समिती कशाला घेताय, 2 स्तरीय सेवा, झाला विषय. त्याच्यानंतर 3 नंबरला वसंतराव नाईक समिती आली. ह्या वसंतराव नाईक समितीमध्ये महाराष्ट्राच्या पंचायत राज संदर्भात असलेली पंचायत राजची समिती कोणती असा क्वेश्चन ऑलरेडी आयोगाने विचारलाय. तर वसंतराव नाईक समिती ही महाराष्ट्राच्या पंचायत राजच्या संदर्भात असणारी समिती आहे. अशोक मेहता तर सांगितली. थंगन समिती आणि एल.एम. सिंघवी समिती, ह्या एल.एम. सिंघवी समितीचं अत्यंतिक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, कारण पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याच्या संदर्भात एल.एम. सिंघवी समितीचं सर्वात मोठं योगदान आहे. बघा, पंचायत राजला आयोगाने याच्या अगोदर देखील क्वेश्चन विचारलेला आहे की पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या समितीनं कार्य केलेले. तर पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याच्या संदर्भात एल.एम. सिंघवी समितीनं कार्य केलेलं आहे. आणि पी.के. थंगन, असं थंगन समितीचं नाव आहे की पी.के. थंगन, हे पंचायत राज समिती संदर्भात असलेली आता तरी बोर्डवरती मी सध्या 5 लिहिले. अशोक मेहता, थंगन समिती, एल.एम. सिंघवी समिती, बलवंतराय समिती आणि वसंतराव नाईक समिती. ह्या जवळपास तुम्हाला ऍटलिस्ट आता एवढं तर लक्षात झालं की बाबा 5 समित्या ह्या पंचायत राज संदर्भात आहेत. आणि मग जो काय फिरवून क्वेश्चन विचारलाय कुठला, राजमन्नार समिती, तर राजमन्नार समिती ही केंद्र राज्य संदर्भात होती. तामिळनाडू सरकारनं ती समिती स्थापन केली होती. आपण इन डिटेल एक्सप्लेनेशन मध्ये पाहूच. तर राजमन्नार समिती जी काय होती ही केंद्र राज्य संदर्भात होती आणि केंद्राला जास्तीत जास्त बेनिफिट भेटायला पाहिजे अशी आपली घटनात्मक तरतूद आहे. केंद्र स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. केंद्र स्ट्रॉंग राहिलं तर राज्य फुटून बाहेर जाणार नाहीत, ती एकात्मिक पद्धतीनं केंद्राकडे राहतील. या दृष्टिकोनातून ह्या राजमन्नार समितीने देखील त्यांच्या अहवालामध्ये बऱ्याचशा बाबी नमूद केलेल्या आहेत. मग आता बघा, काही साल पण आपल्या लक्षात असणं गरजेची गोष्ट आहे. 1978 साली, साल किती, 1978, 1959च्या काळामध्ये बलवंतराय मेहता समिती होती. बरोबर का. तरी पण तुम्ही साल एकदा चेक करून घ्या. आय थिंक 1957ला समितीची स्थापना असावी. 1959 नुसार राजस्थानमध्ये नागौर इथं पहिलं पंचायत राज पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हाते राजस्थानमधील नागौर या ठिकाणी पंचायत राजचं उद्घाटन करण्यात आलं. ही शिफारस कोणी केली, बलवंतराय मेहता यांनी केली. किती, 3 स्तरीय सांगितले होते. 1978ला साल लक्षात ठेवा, 1978ला 78च्या आसपास हा सगळा विषय आहे. त्याच्यामध्ये 12 डिसेंबर 1977 रोजी पंचायत कार्यप्रणालीबाबत अशोक मेहता समिती स्थापन करण्यात आली. म्हणजे साल लक्षात ठेवायचं, 77-78 जवळजवळ आहे का नाही. 77ला समिती स्थापन केली अशोक मेहता समिती. पुढं ला समितीची नियुक्ती केली आणि 21 ऑगस्टला म्हणजे 1978ला त्यांनी अहवाल सादर केला. अहवाल सादर केला काय विषय येत नाही. 1986 बघा, 77चा झालं, 77ला कोणी, अशोक मेहता, 77-78 अशोक मेहता. 1986 27 नोव्हेंबर एल.एम. सिंघवी समितीची स्थापना या ठिकाणी करण्यात आली आणि त्यांनी आपला अहवाल दिला. या समितीमध्ये इथं सगळ्यात IMP गोष्ट आहे, IMP समिती आहे, म्हणजे VIMP ही आहे हा पॉइंट, की या समितीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यासाठी शिफारस केली होती. कोणी, एल.एम. सिंघवी समिती. म्हणजे सिंघवी म्हटलं की पंचायत राजला घटनात्मक दर्जा. साल कुठले, 1986. आय थिंक राजीव गांधी यांचं सरकार त्यावेळी असावं. मग राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात, कारण 1984ला असोसिएशन ऑफ इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर मग राजीव गांधींच्या हातामध्ये त्या काळात काँग्रेसची सर्व सूत्र आली आणि मग त्यांनी संगणकाचा विकास असेल,
पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याच्या संदर्भात शिफारस असेल, हे सगळे पॉईंट त्यांच्यानंतर म्हणजे 84 टू साधारणतः आय थिंक 90 पर्यंतचा कालखंड तो त्यांचा आहे. मग आता बघा, घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस ही 1986 साली LM सिंघवी समितीने केली. आयोगानं क्वेश्चन असा विचारलाय, खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे 1986 मधल्या LM सिंघवी समितीनुसार. असंच लक्षात ठेवायचं, बोलतानाच असं बोलायचं, 1986 मधल्या LM सिंघवी समितीनुसार पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. काही वेळा ह्या समित्या कधी आल्या आणि म्हणजे आता LM सिंघवी समिती 1986 ला आली, अशा पद्धतीने देखील आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे. आणि त्याच्यानंतरच 2 वर्षांनी म्हणजे 1988 मध्ये घटना दुरुस्तीसाठी संसदेच्या सल्लागार समितीने PK थंगन यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नियुक्त केली होती. मग ही जी काय घटना दुरुस्ती करायची होती, तर ह्या घटना दुरुस्तीसाठी PK थुंगान यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत राजची समिती स्थापन केलेली होती. मग आता ही जी काय राजमन्नार समिती आहे, या राजमन्नार समिती संदर्भात काय सांगता येईल, तर राजमन्नार समिती लक्षात घ्या, राजमन्नार समिती 1969 मध्ये कोणत्या सरकारने, तामिळनाडू सरकारने त्यावेळेस डॉक्टर PV राजमन्नार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय केंद्र राज्य संदर्भासाठी समिती स्थापन केलेली आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. राजमन्नार ही केंद्र राज्य संदर्भात असलेली महत्वाची समिती आहे. आणि मग त्यांचं काम काय असणार आहे की बाबा राज्यांना अधिकाधिक स्वायत्तता कशी मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी घटना दुरुस्ती काय केली पाहिजे किंवा घटनेमध्ये काय बदल केले पाहिजे याच्या संदर्भात ही समिती नेमली. 71 ला त्यांनी अहवाल दिला आणि या अहवालामध्ये राजमन्नार यांनी केंद्राला विशेष अधिकार जास्तीत जास्त दिलेले, झुकतं माप दिलेले. बघा, या समितीने एकात्मक पद्धतीची केंद्रीकरणाकडे कल असण्याची कारण मांडलेली आहेत. कुठली? त्या घटनेमध्ये काही तरतुदी हे केंद्राला विशेष अधिकार देतात. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे एकाच पक्षाची सत्ता असणं आवश्यक आहे. बाकीचे सगळे पॉईंट या ठिकाणी दिलेले आहेत, पण मला जो महत्वाचा वाटतो तो तुम्हाला सांगतो की इथं आयोग क्वेश्चन विचारू शकतं. एक मिनिट, ही तर आयोग क्वेश्चन विचारू शकतं की आंतरराज्य परिषद जी काय आहे, या आंतरराज्य परिषदेची लगेचच स्थापना करावी अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केलेली आहे, तर ती राजमन्नार समिती यांनी आंतरराज्य परिषदेची स्थापना करावी अशी शिफारस राजमन्नार समितीने केलेली आहे. त्याच्यानंतर वित्त आयोग हा कायमस्वरूपी संस्था असावा. नियोजन आयोग तुम्ही बरखास्त करून टाका, ही देखील शिफारस केलेली. ही शिफारस आणि 4 नंबरची शिफारस अत्यंतिक महत्वाची आहे. काय आहे 4 नंबरची शिफारस? 356, 357 आणि 365 राष्ट्रपती राजवटी संदर्भात पूर्णपणे वगळावेत. आपल्याला माहिती आहे, आणीबाणीचा ज्यावेळेस तुम्ही पॉलिटीमध्ये चॅप्टरचा अभ्यास करत असता, 352, 356 आणि 360 अशा आपल्या 3 आणीबाणी सांगितलेल्या आहेत. बघा, 352, 356 आणि 360 अशा 3 आणीबाणी सांगितलेले. ही 352 ला जी काय आहे ही नॅशनल इमर्जन्सी आहे, म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी. त्याच्यानंतर 356 ला जी काय आहे ही ज्याला आपण राष्ट्रपती राजवट असं म्हणतो किंवा राज्याच्या संदर्भात आणीबाणी. आणि 360 जी काय आहे ही आर्थिक आणीबाणी आहे. बघा, 3 आणीबाणी आहेत. 352 ही जी काय आहे त्यावेळेस जी काय इंदिरा गांधींनी त्यावेळेस लावली होती, तर 352 ही नॅशनल इमर्जन्सी आहे. बघा, 352 नॅशनल, ज्याला राष्ट्रीय आणीबाणी असं म्हणतात. त्याच्यानंतर 356 ही राज्य आणीबाणी किंवा त्याला राष्ट्रपती राजवट असं म्हणतात. आणि 360 ही आर्थिक आणीबाणी आहे. आतापर्यंत कलम क्रमांक 300 अंडर आर्थिक आणीबाणी भारतामध्ये कधीही लागलेली नाही. आणि सर्वाधिक जास्त वापर 356 अंडर राष्ट्रपती राजवटीचा झालेला आहे. आपण पाठीमागं बघता की ह्याचं बघा, जम्मू काश्मीरचं 371 कलम रद्द केलं की लगेच तिथं काय केलं, राष्ट्रपती राजवट लावली. राष्ट्रपती राजवट लावली की राज्यातला सगळा कारभार हा राज्यपालाच्या थ्रू कोण बघत असतो, राष्ट्रपती पाहत असतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. परिणामी काय होतंय की जर केंद्राला कधी वाटलं तर तिथं सरळ तिथलं सरकार बरखास्त करून तिथं राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते आणि केंद्र सरकार खाली राज्याच्या ह्याच्यामध्ये कारभारामध्ये हस्तक्षेप करू शकतं. म्हणून राजमन्नार यांचं म्हणणं काय होतं की 356 आणि हे 365 हे पॅरलल आहेत बरं का. ह्या 56च उलट केलं की 65 होतं. बघा,
हे राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भात आहे, एवढं लक्षात ठेवायचं. 365 मध्ये काय सांगितलंय की केंद्राचे जे काय आदेश आहेत हे राज्याने म्हणजे नकार दिला, मान्य करण्यास नकार दिला. म्हणजे केंद्राचे आदेश राज्याने मान्य नाहीत केले तर त्यावेळेस 365 अंडर राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लागत असते. आणि 356 तर मी तुम्हाला सांगितले, 356, 357 आणि 365 हे राष्ट्रपती राजवटी संदर्भात पूर्णपणे तुम्ही काढून टाका असं या ठिकाणी म्हटलेले. आणि 5वा मुद्दा आहे राज्य मंत्रिमंडळ राज्यपालाची मर्जी असेपर्यंत काम करते, ही तरतूद देखील काढून टाकावी असं राज्य मंत्रिमंडळ समितीच्या काही महत्वाच्या शिफारसी होत्या. त्या तुम्ही फक्त एक नजर मारली तरी बऱ्यापैकी कव्हर होऊ शकतं. अजून एक महत्वाची शिफारस राजमन्नार यांनी केली होती, ती म्हणजे 8 नंबरची, ज्या काय अखिल भारतीय सेवा आहेत. बघा, अखिल भारतीय सेवा म्हणजे IPS, IFS, IAS हे जे काय अखिल भारतीय सेवा आहेत, अखिल भारतीय सेवा हे केंद्राचा अधिकार आहे, केंद्राचा अधिकार आहेत ना, म्हणजे केंद्राला अजून जास्त ताकदवर बनवतात. केंद्र प्रबळ करण्याचं काम हे अखिल भारतीय सेवा करत असतात. मग ह्या अखिल भारतीय सेवा, ज्याला भारतीय प्रशासकीय सेवा असं देखील म्हणतात, किंवा भारतीय पोलीस सेवा किंवा भारतीय वनसेवा, ह्या सगळ्या कशा आहेत? भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे काय? इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. भारतीय पोलीस सर्व्हिसेस म्हणजे काय? IPS, इंडियन पोलीस सर्व्हिसेस. आणि भारतीय वन सेवा म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. ह्या काय कराव्यात? रद्द कराव्यात. ही तरतूद राजमन्नार समिती यांनी केली होती. केंद्र सरकारने राजमन्नार समितीच्या पूर्णपणे काय केलं होतं? दुर्लक्ष केलं होतं. या ठिकाणी हे लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. मी एक महत्त्वाचे पॉईंट म्हणून तुम्हाला काही मुद्दे सांगितले. आपलं के सागर पब्लिकेशनचं जे काही पुस्तक आहे पंचायत राज संदर्भात, त्यातून हा पॉईंट घेतलेला आहे. आता 21 नंबरचा क्वेश्चन बघा. 21 नंबरचा क्वेश्चन पुन्हा पंचायत राजवरती क्वेश्चन आला. जसा तिथं समित्यांवरती आला होता, त्यामुळे पंचायत राजला निग्लेक्ट करायचं नाही. मिनिमम 3 क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणार. आणि आता तर नवीन पॅटर्ननुसार पॉलिटीला 15 मार्काचं वेटेज झाले, त्यामुळे पॉलिटीवरती कमांड ठेवायची म्हणजे ठेवायचेच. यदा कदाचित हा सब्जेक्ट 15 आउट ऑफ 15 मार्क म्हणलं तरी मिळवून देऊ शकतो, त्यामुळे ह्याला इग्नोर करायचं नाही. मिनिमम 3 क्वेश्चन पंचायत राजवरती असणार म्हणजे असणारच. बेसिक किंवा ऍटलिस्ट आयोगाने विचारलेले जरी जेवढे क्वेश्चन केले ना, तरी तुम्हाला क्वेश्चन सोडवण्याची 100% एक आयडिया येणार. जर त्याच्यामधलाच क्वेश्चन आला तर काय मग प्रश्नच नाही, तुम्हाला आउट ऑफच मार्क्स पडायला पाहिजेत. आता बघा, ग्रामसभेच्या रचनेसंदर्भात अचूक वाक्यांचा समूह बनवा. बघा, हा क्वेश्चन आयोगानं कॅन्सल केलेला आहे. आता का कॅन्सल केलेला काय मला माहिती नाही, पण ग्रामसभेच्या संदर्भात बघायचं आपल्या ग्रामसभा. मग आता ग्रामसभा जी काय आहे तिचं कलम पण एकदा आयोगानं विचारलंय. कलम क्रमांक 243A मध्ये बघा, 243A मध्ये ग्रामसभा सांगितलेली. 243A मध्ये ग्रामसभा सांगितले आणि 243B मध्ये ग्रामपंचायत सांगितले. ग्रामपंचायत सांगितले, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके, आयोगानं वारंवार फिरून ह्या 243A आणि 243B याच्यावरती क्वेश्चन विचारलेलेच आहेत. ह्या दोन गोष्टी बाबा विद्यार्थी काय करतो, ए म्हटल्यानंतर ग्रामपंचायत, त्याला असं वाटतं सुरुवातीला ग्रामपंचायत असेल आणि मग ग्रामसभा असेल, असं नाही. 243A मध्ये ग्रामसभा दिलेला आहे, हे लक्षपूर्वक या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की 243A म्हटलं की ग्रामसभा आणि B मध्ये ग्रामपंचायतीची रचना दिलेली आहे. मग आता ह्या 243A नुसार जे काही ग्रामसभेची रचना या ठिकाणी विचारलेली आहे, तर त्याच्या संदर्भात आपल्याला क्वेश्चन हा ठिकाणी विचारलेला आहे. आयोगाने क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. का केलेला आहे काय माहिती नाही, पण आपण चेक करू. सगळे विधान तर पाहू, यादा कदाचित पुढे आयोगाने क्वेश्चन विचारला याच्यावरती तर आपल्याला माहिती असावं. गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. एकदा आयोगाने असाच सेम विचारलाय, सर्व प्रौढ नागरिकांची मिळून का सर्व प्रौढ मतदारांची मिळून, असा विषय आहे. परंतु मला असं वाटतं की सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा होते, हे विधान बरोबर असावं. पण आपण पाहू पुढे काय हिंट भेटते का. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. त्याच्यामुळे हित
इथे यदा कदाचित मतदार हा शब्द पाहिजे होता, पण मला माहिती आहे ना की 100% हेच विधान बरोबर आहे की रॉंग आहे, कारण एकदा तर आयोगानं सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा बनते असं विधान करेक्ट दिलेलं आहे, आणि हिथं का क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे मला माहिती नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हिथं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे ती म्हणजे हे 18 वर्ष. बघा, 18 वर्ष पूर्ण करणारा काय होणार आहे, ग्रामपंचायतचा मतदार होणार आहे. बघा, मतदारासाठी 18 वर्ष आहे, ज्याला अडल्ट फ्रँचायझी असं म्हणतो आपण. आय थिंक 89वी घटना दुरुस्ती आहे, 61वी आता लक्षात नाही गेलं, 61वी घटना दुरुस्ती 1989 नुसार ही 18 वर्षाची मतदाराची हे आणलं त्यांनी. मग आता ह्या ठिकाणी 1, 2, 3 जी काही वय आहेत ते आपण आलाय मुद्दा तर पाहून घेऊ. बघा, वयांचा मुद्दा आला की एक लक्षात ठेवायचं, 18 वर्ष म्हटले की तो काय झाला, मतदार झाला. मतदार म्हणजे तो मतदान करू शकतो. अडल्ट फ्रँचायझी ही 1989 पासून ही रचना आहे. आय थिंक तरी पण तुम्ही घटना दुरुस्ती पाहून घ्या. 61वी अमेंडमेंट आहे ही, 61वी अमेंडमेंट आहे, म्हणजे 61वी घटना दुरुस्ती 1989 नुसार 18 वर्ष पूर्ण झाले की तो मतदार होतो. बघा, आता 21व्या वर्षी, बघा 21 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष आणि 35 वर्ष असे क्रायटेरिया आहेत. 21व्या वर्षी की तो ग्रामपंचायतचा सदस्य. ग्रामपंचायतचा सदस्य म्हणजेच काय, जो काय सरपंच आहे हा पण कशामध्येच येणार, 21 वर्षामध्येच येणार. सरपंच जो काय आहे तो पण कशामध्येच येणार, हे 21 वर्षामध्येच येणार. 25 वर्षाला सर्वच्या सर्व आमदार आणि खासदार बसवायचे. बघा, 25व्या वर्षाला सर्वच्या सर्व आमदार आणि खासदार बसवायचे. म्हणजेच काय, विधानसभा सदस्य आणि लोकसभा सदस्य. बघा, लक्षात घ्या, मुद्दा लक्षात घ्या या ठिकाणी. विधानसभा सदस्य तसेच लोकसभा सदस्य. विधानसभेचा जो काय सदस्य आहे त्याला आपण काय म्हणतो, विधानसभेच्या सदस्याला आपण आमदार म्हणतो, आणि लोकसभेच्या सदस्याला आपण काय म्हणतो, खासदार म्हणतो. मग विधानसभेचा सदस्य वय वर्ष किती, 25व्या वर्षी. लोकसभेचा सदस्य म्हणजेच काय, आता ह्या मुद्द्यावरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे, जो काय विधानसभेचा सदस्य आहे त्यालाच आपण मुख्यमंत्री पण म्हणतो. म्हणजे मुख्यमंत्र्यासाठी पण वयाची अट किती असली पाहिजे, 25 वर्षच असली पाहिजे. आणि लोकसभेचा सदस्य ह्याच्यामधूनच कोण निवडत असतो, पंतप्रधान निवडत असतो. म्हणजे पंतप्रधानासाठी देखील वयाची तो किती वर्ष पूर्ण अपेक्षित आहे, तर वयाची 25 वर्ष पूर्ण करणं त्याने अपेक्षित आहे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा की मुख्यमंत्र्यासाठी पण वयाची 25 वर्षच आहेत, पंतप्रधानासाठी पण वयाची 25 वर्षच आहेत. ओके, आता 30 वर्ष खालचं बघू. खाली 30 वर्ष आणि 35 वर्ष. 30 वर्ष कोणासाठी, तर राज्यसभा आणि विधान परिषद. ह्या विधान परिषदेसाठी आणि राज्यसभा ह्याचा सदस्य होण्यासाठी, राज्यसभेचा सदस्य असेल, विधान परिषदेचा सदस्य असेल, तर त्यांना वयाची 30 वर्ष पूर्ण करणं गरजेची गोष्ट आहे. आणि 35 वर्ष हे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांना वयाची किती वर्ष आहेत, 35 वर्ष आहेत. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या चार्टच्या बाहेर विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत क्वेश्चन हे गेला नाही. एक भारताचा नागरिक म्हणून, एक बेसिक राज्यघटनेचं नॉलेज म्हणून आपल्याला हे मुद्दे माहिती असणं अपेक्षित आहे की बाबा कोणाला किती किती वयाची तरतूद आहे.
कोणाला किती किती वयाची तरतूद आहे. मग नीट बघा, 18 वर्ष झाली की तुम्ही मतदार होणार 61वी घटना दुरुस्ती 1989 नुसार. 21 वर्षांचा झाला की तो ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणजे ग्रामपंचायत मेंबर तो होऊ शकतो, म्हणजेच काय तो सरपंच होऊ शकतो. आता पुढे बघा, 25 वर्ष म्हणलं की तो आमदार होऊ शकतो. एकदा 25 वर्षाचा झाला की तो आमदार होऊ शकतो किंवा खासदार होऊ शकतो. आमदार कोणाला म्हणायचं? जे विधानसभा सदस्य आहेत त्यांना आमदार म्हणायचं आणि लोकसभा सदस्य आहेत त्यांना खासदार म्हणायचं. बरोबर. मग विधानसभा सदस्यांमधूनच मुख्यमंत्री होतो ना. मग ह्या मुख्यमंत्री ह्याला देखील वयाची अट किती आहे? 25 वर्षे. पंतप्रधानाला देखील वयाची अट किती आहे? 25 वर्षे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 30 वर्ष हे राज्यसभा आणि विधान परिषद ह्याचे जे काही सदस्य असतील त्यांच्यासाठी वयाची 30 वर्ष आहेत आणि 35 वर्ष हे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल ह्या 3 व्यक्तींसाठी, म्हणजे ज्याच्यासाठी महामहिम हा शब्द वापरला जातो, महामहिम राष्ट्रपती, महामहिम राज्यपाल यांच्यासाठी वयाची 35 वर्ष असे आहेत. म्हणजे हा चार्ट तुमच्या कंटिन्युअसली डोक्यातच असला पाहिजे. मग आता बघू क्वेश्चनकडे वापर. क्वेश्चन मध्ये बघा काय म्हटलंय की 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार हा ग्रामसभेचा सभासद बनतो. हे उत्तर हा ऑप्शन बरोबर आहे. ग्रामसभेला निवडणूक असते तर ग्रामपंचायतला बघा, ग्रामपंचायतला निवडणूक असते, ग्रामसभेला निवडणूक नसते. जे 18 वर्ष पूर्ण करतील मतदार यादीमध्ये येतील, म्हणजे एकदा मतदार यादीमध्ये आला की तो प्रौढ झाला, 18 वर्षाचा झाला म्हणजे प्रौढ झाला, ज्याला अडल्ट फ्रँचायसी असं म्हणतात. तर सर्व प्रौढ मतदारांची मिळून ही काय भेटत असते? गावातील मतदाराची ग्रामसभा बनत असते. निवडणूक हा ग्रामसभेचा विषय नाही, त्याच्यामुळे क स्टेटमेंट चुकीचं आहे. आपल्याला बरोबर असलेलं ओळखायचंय. इथं क आहे, ऑप्शन गेला. इथं क आहे, ऑप्शन गेला. वरीलपैकी सर्व मध्ये पण क आहे, ऑप्शन गेला. या प्रश्नाचं उत्तर अ, ब आणि ड हवं होतं, परंतु आपण पुढे बघू काय सापडतंय का, कारण आयोगाने क्वेश्चन हा कॅन्सल केलेला आहे. ग्रामपंचायतीतील सर्व मतदार ग्रामसभेचे सदस्य असतात. हिथंच कुठंतरी घोळ असणार आहे. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार हे ग्रामसभेचे सभासद असतात. विषय इथंच आहे की बाबा सर्व मतदार आहेत की कसं आहे. त्याच्यामुळे एक तर अ किंवा ड स्टेटमेंटमध्ये हे आहे, मला 100% सांगता येत नाही, परंतु जे मेन गोष्ट आहे त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पुढचा क्वेश्चन. हा देखील क्वेश्चन आय थिंक आयोगानं कॅन्सल केलेला आहे बरं का. मला असं वाटतं कॅन्सल केलेलं आहे, मला आठवत नाही केलेलं. 22 नंबरचा क्वेश्चन. 73वी घटना दुरुस्ती 1992. लक्षात ठेवायचं बरं का, ही तर बऱ्याचशा वेळा क्वेश्चन विचारलाय. 73 आणि 74वी घटना दुरुस्ती ही पंचायत राजच्या संदर्भात आहे. तुम्ही बघा पंचायत राजवर कंटिन्युअसली क्वेश्चन आहे की 73 आणि 74वी घटना दुरुस्ती. 73व्या संविधान संशोधन घटना दुरुस्ती अधिनियम 1992 नुसार पंचायतींना देण्यात आलेल्या, ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कोणत्या? बघा, नवीन जबाबदाऱ्या कोणत्या आणि खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही? बरोबर नाही की विद्यार्थी मित्रांनो लगेचच माझा ब्रेन काम करायला लागतो की तुम्ही पण त्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप करा की बरोबर नाही विचारले म्हणजे चूक विचारले की कमी कमी ऑप्शनला घेऊन जायचं. मग आता बघा, चूक पर्याय करत असताना जास्तीत जास्त ऑप्शनला चूक करायचंच नाही. भूमी सुधार कायदा लागू करणे असू शकतं. बरं, पुढं वन उद्योग, ग्रामपंचायतीच्या अधिकारांच्या संदर्भात ग्रामपंचायतीवरती कोणती जबाबदारी दिलेली? भूमी सुधार कायदा लागू करणे असू शकतं. बघा पुढं चला. वन उद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे. मग हे जे काय बारके लघु उद्योग असतील, वन उद्योग असतील, कुटीर उद्योग यांचा विकास करणे असू शकतं ना. म्हणजे ब बरोबर आहे. ऑप्शन गेला. आलो 50-50 वरती. बरं, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करणे. प्रश्नचिन्ह आहे का नाही माहिती नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? तांत्रिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण म्हणजे जे काय आपलं व्होकेशनल एज्युकेशन असतं ते द्यायचं का नाही हे ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे का नाही, डाऊट घेतला मी. इथं पण मला डाऊट आहे, मी त्याला होल्ड ठेवलं, पण जेवढं माहिती त्याच्यावरून तर जाऊ. ड स्टेटमेंट बघा, ग्रामपंचायतीच्या जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. तुम्हाला वाटतं का की ग्रामपंचायतीला जबाबदारी असते का की एखाद्याला तमाशा आवडतो, कुणाला कुस्ती आवडते, कुणाला भजन कीर्तन आवडतं, कोण म्हणतील गौतम पाटीलला बोलवा, सगळ्यांच्या मनोरंजनाची व्यवस्था करणे ग्रामपंचायतीचं लॉजिकली तर तुम्हाला स्टेटमेंट करेक्ट वाटतंय का?
कसंच नाही. म्हणजे मनोरंजनाची व्यवस्था करणे हे तर 100% ग्रामपंचायतीचं काम नाही. म्हणजे ड उत्तरामध्ये पाहिजेलच पाहिजे. इथं ड आहे आणि इथं ड आहे. मग ह्या 2ला न्यायचं का 4ला न्यायचं? तर त्या ठिकाणी भूमी सुधार एवढाच मुद्दा, भूमी सुधारणा करणे हे ग्रामपंचायतीचं कर्तव्य आहे. मग भूमी सुधारणा कायदा लागू करणे आहे की नाही ह्या त्या ठिकाणी डाऊट घ्यायचा नाही. तुम्हाला मी सांगितले की 100% अ स्टेटमेंट माहिती असल्याशिवाय, म्हणजे 100% माहिती पाहिजे की हे रॉंगच आहे तरच अला रॉंग करायचं, अदरवाईज करायचं नाही. त्याच्यामुळं भूमी सुधारणा लागू करणे हे बरोबर आहे. या अनुषंगानं या प्रश्नाचं उत्तर फक्त ड. मनोरंजनाची व्यवस्था करणे हे ग्रामपंचायतीच्या कार्यामध्ये येत नाही. बाकीची ही तिन्ही कार्य ही ग्रामपंचायतीच्या ह्याच्यामध्ये येतात. मग 73वी घटना दुरुस्ती या ठिकाणी मेन्शन केलेले आहे की 1992 साली, हे साल पण आयोगाने विचारले, 1992 73वी घटना दुरुस्ती पंचायत राजच्या दृष्टीनं अनन्यसाधारण, 73 आणि 74वी घटना दुरुस्ती जी काय आहे याचं अनन्यसाधारण महत्व आहे. मग या 73व्या घटना दुरुस्तीमध्येच बघा, 73व्या घटना दुरुस्तीनुसार टोटल इथं दिसतंय का 29 विषय इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. हे देखील आयोगाने या ठिकाणी PYQ विचारलेला आहे. मग बाकी 29 विषय कोणते आहेत हे याच्या ठिकाणी मांडलेले आहेत. ते काय एवढे लक्षात एकदा फक्त नजर मारून घेतली पाहिजे. पण 29 विषय हे ग्रामपंचायतीच्या 73व्या मध्ये 29 विषय आहेत एवढं लक्षात ठेवायचं. आता बघा 73 मध्ये 73वी घटना दुरुस्ती आणि 29 विषय हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. आणि घटना दुरुस्ती किती आहे? 92वी. बघा 92वी घटना साल किती? 1992ला. 1992चं उलट केलं तर 29 होतं. 92चं उलट केलं तर 29 होतं. ह्या अनुषंगाने देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुम्हाला हे जर लेक्चर आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, की सगळ्या करिअर अकॅडमी सबस्क्राईब करा. धन्यवाद.